ओके. हॅलो फ्रेंड्स, आता बऱ्याच दिवसात ना आपण भेटत आहोत. कशा आहेत तुम्ही सगळे? मस्त मजेत, मी पण मजेत. तर मग आज आपण स्पेशली आलेलो आहोत पनवेलमध्ये रायगड जिल्ह्याचा म्हणजे जिल्हास्तरीय रेफरी सेमिनार आहे. तिथं आपण आणि आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहोत. तर चला आतमध्ये. हे सगळे आपले विद्यार्थी आहेत, त्यांना घेऊन आपण डायरेक्टली सेमिनारमध्ये जाऊ. चला या. हे आपले सगळे आता आज रेफरी सेमिनारसाठी आलेले आहेत. तिघंजण सेमिनार अटेंड करतील, बाकीचे प्लेयर्स म्हणून बघतील. आणि आजचा असं आहे की इथे गेस्ट म्हणून आपल्याला इंटरनॅशनल रेफरी मकरंद सरांना बोलवलेले आहे. ते पण आता थोड्या वेळात येतीलच. आतमध्ये रजिस्ट्रेशनचं काम चालू आहे, नाश्ता वगैरे चालू आहे. पूर्ण दिवस आज पनवेलमध्ये. आणि आज आपले एकाच दिवशी 2 इव्हेंट होणार आहेत. संध्याकाळी आपल्या नवीन क्लासची ओपनिंग पण आहे, ते पण आपण करू. पण आज आपण सेमिनारचं वातावरण बघून घेऊ. चला या आतमध्ये. अशा प्रकारे आपण सेमिनारच्या ठिकाणी तर आलेलो आहोत. हे बघा, हे सगळे आपले रेफरीज आलेले आहेत पूर्ण जिल्ह्यातून. आधी रजिस्ट्रेशन होईल, नाश्ता वगैरे होईल आणि मग लगेचच सेमिनार सुरू करतील. खरंच खूप छान शाळा आहे, सेंट अँड्रू स्कूल. इथे मिनी थिएटर आहे जिथे आपलं सेमिनार होणार आहेत. आणि हे आपले खुर्चीत बसलेले मकरंद जोशी सर, जे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय पंच आहेत. आणि तेच आज संपूर्ण सेमिनार अटेंड. चला तर मग मित्रांनो, सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे, सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि हे आपले विद्यार्थी जे सेमिनार अटेंड करायला आलेले आहेत. बरं, सेमिनार म्हणजे नक्की कशाचा? तर किक बॉक्सिंगचा. किक बॉक्सिंग हा खेळ खूप अफाट होत चाललेला आहे. त्याचे काही रूल्स चेंज झालेले आहेत आणि ह्याच चेंज झालेल्या रूल्सबद्दल माहिती देण्यासाठी आज आपण हा सेमिनार अटेंड करत. आजचा सेमिनार युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी तसेच पनवेल सिटी किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भोसले सर यांनी ऑर्गनाईज केले. कॅम्प आपण आयोजित केलेला आहे. किक बॉक्सिंग बरेच खेळाडू बरेच वर्षापासून खेळत आहोत. त्या खेळामध्ये आतापर्यंत नवीन काही गोष्टी अपडेट झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्या सेमिनारला सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीलाच आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मंदार पनवेलकर सर, उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे सर, आपले सिनियर इन्स्ट्रक्टर संजय सर, तसेच प्रतीक सर आणि आपले पाहुणे मकरंद सर यांचा आपण स्वागत सत्कार करून प्रकारे इंटरनॅशनल रेफरी अँड इंटरनॅशनल कोच ॲज वेल ॲज बेस्ट प्लेयर मकरंद जोशी सरांनी आपली माहिती द्यायला म्हणजे सेमिनार घ्यायला सुरुवात केली. सरांनी किक बॉक्सिंगचे नवीन रूल्स प्रॉपर प्रॅक्टिकल घेऊन एकदम परफेक्ट एक्सप्लेनेशनमध्ये सगळे इव्हेंट्स म्हणजे टोटल किक बॉक्सिंगमध्ये 7 इव्हेंट्स आहेत. 3 ततामी, 3 रिंग इव्हेंट्स आणि एक तुमचं म्युझिकल फॉर्म. आता जे प्लेयर्स खरंच किक बॉक्सिंग खेळत आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. प्रॉपर त्याने ततामींचे इन्स्ट्रक्शन्स एकूण एक गोष्ट संपूर्ण दिवसामध्ये व्यवस्थितपणे सगळ्यांना समजावून सांगितलेली आहे. Any opponent. So when it comes to kick on thigh means thighs आहेत आपल्या outer thigh, inner thigh आणि back of the thigh. लक्षात ठेवा, किक लाईट मध्ये खूप जणांचं मिसकन्सेप्शन आहे की मी जर फ्रंट ऑफ द थायला किक मारली तरी मला पॉइंट आहे. बट इट इज नॉट. स्कोर तिकडे मिळत नाही तुम्हाला. साइड, इनर अँड बॅक फक्त आणि फक्त राऊंड हाऊस किकच अलाउड आहे. आय एम अलाउड टू हिट ओनली राऊंड हाऊस किक आउटर. आय एम अलाउड टू हिट इनर. ते सुद्धा वरती. जर मी गुडघ्यावरती मारली, इफ यू सी हाफ लेग इज इनसाइड, हाफ लेग इज आउट. इथे माझा आडवा पाय अर्धा बाहेर अर्धा आत आहे. इट इज नॉट अन एक्झिट. बट इफ यू सी दिस माझा कंप्लीट फूट, माझा एक लेग कंप्लीट फूट ततामीच्या बाहेर आहे. दॅट इज कॉल्ड अन एक्झिट. आणि जर आणि प्लेयर्स करतात फक्त हे लोक 1-0-3 1-2-2-1-3-0 फक्त हेच बघतात. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट कोणी हे बघतच नाही. सगळ्यात मोठा गेम चालतो तो इकडनं चालतो. खूप छान पद्धतीने सर्व एक्सप्लेन करून आता आपला सेमिनार पुरत गेला आहे. रवीना से हाय. आता सेमिनारमध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट तसेच आय कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. आणि ही आपली संपूर्ण सेमिनार. भारत माता की जय. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मग
मित्रांनो, आजची आपली व्हिडिओ इथेच पूर्ण होते. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी रेफरी सेमिनार अटेंड केलेला आहे, ज्याच्यामध्ये वाको म्हणजे वर्ल्ड असोसिएशन ऑफ किक बॉक्सिंग ऑर्गनायझेशन यांच्या थ्रू जे रूल्स नवीन बनवलेले आहेत त्यांचे आज आपल्याला माहिती मिळाली आहे. विद्यार्थी पण शिकून घेतले, आपण पण सेमिनार पूर्ण केलाय आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या दिवसाचा पहिला टार्गेट तर पूर्ण झालाय. आता लगेचच आपण जाऊ आपल्या पेणमधल्या खरोशी गावात आपल्या नवीन क्लासच्या ओपनिंगसाठी.